महाराष्ट्रातला सगळा मौनाचा वाद दिल्लीमध्ये पोहोचलेला असताना दिल्लीतल्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरनं महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये ॲक्शन घडली। दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनातनं देशभरात चर्चेत आलेली कॉकरोच जनता पार्टी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। एकीकडे पंजाब पोलिसांनी जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कथित दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणल्याचा दावा करत 9 जणांना अटक केली, तर दुसरीकडे आंदोलनातनं निर्माण झालेल्या जनसमर्थनाचं पुढे काय होणार याची उत्सुकता सुद्धा वाढली आहे। या पार्श्वभूमीवरती सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पक्षाच्या कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक सुरू झाली। या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा, संघटनेची भूमिका आणि भविष्यातल्या कृती आराखड्यावरती चर्चा होणार आहे। बैठकीसाठी सौरभ दास यांच्यासह प्रमुख सदस्य सुद्धा उपस्थित होते। दरम्यान अभिजित दिपके यांनी राजकारणात थेट निवडणूक लढवण्याच्या ऐवजी सीजेपी ही सरकार विरोधातील पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल अशी भूमिका स्पष्ट केली आहे। त्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत, तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू। तर जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनात दहशतवादी कटाचा संशय असतानाच या आंदोलनात पोलीस लाठीमारात जखमी झालेले। आक्रमक पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती उतरणारे विद्यार्थी आणि समर्थकांनी दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली। या भेटीवेळी आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी पोलिसी कारवाईचे अनुभव राहुल गांधींसमोर मांडले, तर राहुल गांधींनी हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नसून लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही असल्याचा सूर लावला। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता केवळ कायदा सुव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता तो सत्ताधारी आणि विरोधकांमधील नव्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनताना दिसतोय। इन्होंने किसी पर हिंसा नहीं की, मगर इनका नॉन स्टॉप हरासमेंट हो रहा है। इनको धमकाया गया और इन पर लाठियां चलाई गई, इनको मारा गया। तो मैं चाहूंगा कि 2 शब्द ये भी बोलें। जो भी मैंने किया उसकी वजह से मुझे बहुत हरास किया जा रहा है। ट्रोलिंग नहीं बोलूंगी मैं, क्योंकि ये ट्रोलिंग नहीं है, ये क्राइम है। और सिर्फ यही नहीं, जनता ही नहीं बल्कि पार्टी वर्कर्स भी अभी अपने फेसबुक पर पोस्ट लगा रहे हैं, मेरे बारे में गलत बोल रहे हैं कि मैं जो कुछ भी कर रही हूँ 140 रुपीज़ में अपनी बॉडी बेच रही हूँ। सर आप खुद ही सोचिए उनके दिमाग में ऐसा कितनी गंदगी भरी रहेगी कि वो ये बोल रहे हैं। पता कि शायद हमने अमित शाह का इस्तीफा मांग लिया होता तो इन्होंने हम पे सीधा गोलियां चला दी होती, बॉर्डर बना दिया होता जंतर मंतर को, मुझे इस तरीके से लगता है। एंड सेकेंडली, क्योंकि मैंने बोला कि मेरा नाम मुस्कान है, मैं एडिशनली ये भी ऐड करना चाहूंगी कि सर ने मेरी शर्मा है। और ये मैं इसीलिए बता रही हूँ क्योंकि आजकल हर कोई मान के बैठा है कि मैं मुस्लिम हूँ और इसीलिए मुझे और ज्यादा गालियां मिल रही हैं। अगर ये बाहर जाएगा उसके बाद हमें रोज और गालियां पड़ने वाली हैं। तर देशभरातनं मिळालेल्या प्रतिसादानंतर कॉकरोच जनता पार्टी ही संघटना केवळ आंदोलनापुरती मर्यादित राहते की पुढे संघटित राजकीय शक्ती म्हणून विकसित होते याकडे लक्ष असेल। कारण भारताच्या राजकारणात अनेकदा मोठे राजकीय प्रवाह हे रस्त्यावरच्या आंदोलनातूनच जन्माला आले। त्यामुळे सीजेपी स्वतःला दबाव गट म्हणून प्रोजेक्ट करत असली तरी तिची पुढची वाटचाल केवळ आंदोलनाची राहणार की भविष्यातील राजकीय पर्यायाची यावरती आता सर्वांच्याच नजरा खिळून आहेत।